लय खुश हो ना ग. आता चांगली बातमी ऐकल्यावर का नाराज व्हायचं वय? मी काय सांगतो हाय चांगलं ठाव आहे तुला. ठाव नाही काय असेल ते सरळ सांग. लग्नाला जायचं नाही तू. वय बाळू आणि तूच नाही आपल्यातलं कुणी बी जायचं नाही. का? अरे का म्हणजे तर पंचसनी नाही आवडत तर कशा पाहिजे जायचं आपण? मदत करायची नाही म्हणलीस तर ते वय म्हणलं की म्या. आता लग्नाला जायला काय अडचण आहे? आम्ही सांगतो आहे म्हणून नाही जायचं. अरे पर का? एकदा सरळ सांगितलेलं समजत नाही का तुला? बाळू अरे प्रत्येक वेळेस तू असं का करतोस? आपल्याला भांडण नग म्हणून सांगतोय ना बा आम्ही. अक्का येऊन घरला सांगून गेले आहेत तरी बी आपण गेलं तर चांगलं वाटेल का? आपण काय करायचं काय नाही करायचं हे ठरवणारे ते कोण आहेत? गावकी आहे का नाही काय? मल्लप्पा बी गावचाच आहे आणि जर गावकी असेल तर लग्नाला जायला पाहिजे. बाळू अरे कशा पायी वाद घालतोय? मल्लप्पाला भेटू नका म्हणलं ठीक आहे. आता लग्नाला जायचं नाही म्हणजे आणि का? तो पंचासने आवडत नाही म्हणून. पंचासने आवडत नाही म्हणून राहिलं. आयो बाला बी आवडत नाही म्हणून जायचं राहशील का नाही? मला काही पटलं नाही. अरे तुझ्या बी लय गोष्टी आम्हाला पटत नाहीत. सहन करतो का ना आम्ही? हे बघ बाळू त्याच्या पोरीचं लगीन ठरलं हाय चांगलं हाय. सावकाराच्या पोरा संग ठरलं हाय ते बी चांगलं हाय. आता आपण नाही गेलो तर काय बिघडणार आहे का? बिघडणार असेल तरच जायचं असा काही नियम आहे का? हे बघ म्या सांगते हाय म्हणून नाही जायचं समजलं? मंगळू मंगळू काय झालं बापा? अरे काय झोपा काढाया आला आहेस का काय हाता? नाही अहो पण काही करायच नाही. काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे जा गावामध्ये जाऊन ये. काय परिस्थिती हाय बघून ये जा. पर कशा पाहिजे? अरे आपल्या हातातून निघून चाललं हाय समज. गावातल्या लोकांनी हाताशी धराया पाहिजे. बघून येतो का? आणि हे बघ काही खायला मिळत आहे का ते पण बघ. बरोबर पाहतो. काय पंच माझीच वाट बघत आहे ना? अय्यो तुला कसं कळलं रे पोपटा? समजतं मला समजय. अय्यो तू पण त्या बाळू सारखी काळी जादू करायला लागलास की काय रे म्हणतो मी? अहो पण काय जादू कशा पाय करू? बरं ते जाऊ द्या. मुद्द्याचं काय बोला बरं. अय्यो मुद्द्याचं बोलायचं? बोलतो मुद्द्यात. हा. हे पत्र घेऊन लक्ष्मण पानकडे जायचं. म्या अयो नाहीतर काय म्या? अयो तुला सांगितलं म्हणजे तूच जायचं की रे पोपटा? अहो तसं नाही पण एवढ्या उन्हातानाचं इतक्या लांब पायी पायी चालत जायचं म्हणजे. अय्यो एवढ्या उन्हातानाचं पायी पायी जायचं. अय्यो तुला पालखी देऊ पाठवून? नाही 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 पालखी बिलकी नाही. अहो म्हणजे म्या म्हणतो जायच पाहिजे का? अय्यो अत्यंत गरजेचं आहे बघा म्हणून तुला सांगितलं. हो ग काय आहे काय याच्यात? अय्यो तुला काय करायचं रे पोपटा? सांगितलं तेवढं करत जा की रे बाबा. अहो पर
आपण काय काम करतो ते आपल्याला तरी ठाव पाहिजे ना म्हणून विचारलं मी. अय्यो त्या मल्लप्पा विषयी त्या पत्रात सगळं सविस्तर लिहून पाठवलंय बघ, तिची सगळी परिस्थिती. आता त्याला काय परिस्थिती सांगायची? आता ते आले होते तेव्हा सांगितलंच ना आपण काय ते. आता पत्र पाठवून आणि कशाला सांगायचं? अय्यो आधी त्यांचा विश्वास बसला नाही रे त्या. सोन्याचं ताट बघून भुरळ पडली लक्ष्मणप्पांना. हं. आणि हे पत्र लक्ष्मणप्पांना द्यायचं नाही, मग कोणाला द्यायचं? त्यांच्या मुलाला द्यायचं. एकदा त्याला सगळी परिस्थिती कळली की मग बघ काय होतंय ते. अहो पण त्याला लक्ष्मण आपण सांगितलंच असेल की, आपण कशाला परत सांगायचं? अय्यो अय्यो तुला सांगितलं तेवढं काम करत जा रे बाबा. 1000 प्रश्न विचारून माझं डोकं खराब करू नकोस बघा. मला काय, मी जाऊन देऊन येतो, त्याला काय. आणि आधी घरात लक्ष्मणप्पा नाहीत याची खात्री करून मगच पत्र दे. आणि पत्र दिल्यानंतर लगोलग मागे फिर, कळलं का? नाही तर तिथे बसून छाटत बसशील. गप्पा म्हणतोय मी. नाही नाही नाही, पत्र देतो आणि लागलीच वापस येतो. मग बाकीचे कोण दिसत नाही वाटत. हे बाकीचे कोण हवे असतात रे तुला तात्या? हो नाही, छोटे मालक, अक्का आणि अयो कशासाठी? काही नाही, असंच विचारलं. हो का? जातो जातो. बाकीचे कोणी दिसत नाही.